केडीएमसी संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। डोंबिवलीत पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाचा गलथान कारभार उघड झालाय। त्वचेच्या त्रासासाठी आलेल्या 2 वर्षाच्या चिमुकल्याला डॉक्टरांनी 12 औषधं लिहून दिली, मात्र रुग्णालयाच्या मेडिकलमध्ये एकही औषध उपलब्ध नसल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केलाय। सगळीच औषधं बाहेरून खरेदी करावी लागली, त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी केडीएमसीच्या आरोग्य व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। केडीएमसीचं हॉस्पिटल आहे शास्त्रीनगरला। तर माझ्या मुलाला घेऊन आलो होतो, 2 वर्षाचा मुलगा आहे। स्किन स्पेशलिस्ट कडे गेलो तर तिथले डॉक्टर मला मेडिसिन लिहून दिले। तर मी खाली मेडिसिन विभागात आलो तर तिथे ह्या 12 औषधांपैकी एक पण औषध हे आपल्या केडीएमसीच्या हॉस्पिटल पाशी अवेलेबल नाही। तसेच मी महापौर मॅडमांना फोन केला। महापौर मॅडम गेले की डीन सरांना भेटा तिथे। तर डीन सरांना भेटलो तर डीन सर बोलले की 4 महिन्यापूर्वी मी आपल्या विभागाला लेटर वगैरे दिलेत औषधांसाठी। पण मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।